अमरावती लोकसभा मतदारसंघ भाजपकडून नवनीत राणा, काँग्रेसकडून बळवंत वानखेडे तर प्रहारकडून दिनेश बुब मैदानात उतरले आहेत। दरम्यान मतदान केल्यानंतर या उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला तर नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले। खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी अमरावतीच्या श्रीराम प्राथमिक शाळा येथे मतदानाचा हक्क बजावला। यावेळी बाईकवर सवारी करत राणा दाम्पत्य मतदान केंद्रावर पोहोचले होते। आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस तुमच्यासाठी काय सांगणार? मतदानाला सुरुवात झालेली आहे, उत्साहही मोठा आहे, तापमान पण कमी झालेलं आहे, काय सांगणार? देवाचा जेव्हा आशीर्वाद असते तर याच पद्धतीने हनुमान चालीसाचं पठण केलं आणि ते केल्यानंतर मी घरातून बाहेर पडली। डोक्यावर आशीर्वाद दिला आणि आता मी मतदानासाठी प्रोसीड करणार आहे। पण सकाळपासून जे लोकांचे फोन येत आहे, आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण केला, आम्ही मोदीजींना मतदान केला, तुम्हाला आशीर्वाद दिला, या पद्धतीचे पॉझिटिव्हनेस सकाळपासून मला असं वाटते की ब्लेस्ड आहे आणि माझी अमरावतीची जनता एक सूरला आणि ज्या पद्धतीने कार्यकर्ता म्हणून 5 वर्ष काम केला त्याच्या सोबत आमच्या मैदान आमचे देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच मैदान जिंकतील, कारण हा मतदान आमच्या देशाकरिता आहे, मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करीता आहे आणि देशाचे हिताकरिता आहे, तर मैदान तर मोदीजीच जिंकतील। तर महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी आपल्या दर्यापूर मतदारसंघातील लेहगाव या गावी मतदानाचा हक्क बजावला। आई, पत्नी आणि मुलासह त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले। मला आज अतिशय आनंद होतो की आज मी मतदान करण्याकरता आल्यानंतर मी या गावातूनच माझी खऱ्या अर्थानं राजकारणावर सुरुवात झाली। या गावचा मी सदस्य राहिलो, सरपंच राहिलो आणि सेवा सहकारी सोसायटी यासारख्या अनेक संस्थांवर राहिलो। तर आज मी लोकसभेसाठी उभा आहो आणि निश्चितच या गावचं ऋण आहे। त्या गावातूनच मला एक उभारी मिळाली, तर माझा विजय हा निश्चित आहे। 2 लाखाच्या वर फरकानं मी निवडून येणार आहोत। आज मी माझ्या आईसह सहकुटुंब मी मतदान करण्याकरता आलो। प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांनी आपल्या कुटुंबासह अमरावतीच्या नेहरू मैदानावरील शाळेमध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला। अमरावती लोकसभेच्या अंतर्गत मतदान आहे। सर्व देशभरातील मतदारांना आवाहन करतो, मतदान हे लोकशाहीचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे। आपल्या मतदानाचा पुरेपूर उपयोग करा, कुठलाही हलगर्जीपणा, कुठलाही टाळाटाळ न करता मिळेल त्या वाहनाने मतदान केंद्रावर पोहोचा, स्वतःही मतदान करा, इतरांनाही प्रेरित करा व योग्य प्रकारे मतदान करा। 100% लोकांवर विश्वास आहे आमचा, लोक योग्य गोष्टीचं मूल्यमापन करून योग्य कार्याचं मूल्यमापन करतील। एकंदरीत चित्र पाहिलं तर अमरावतीमध्ये नवनीत राणा पुन्हा मैदान मारणार की विरोधक त्यांना धक्का देणार ही येणारी वेळ सांगेल।